नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ पण आपण एकदम सिंपल पद्धतीने तयार करणार आहोत, जेणेकरून तो दिसायला पण खूप छान दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये मटेरियल पण कमी लागणार आहे। तर त्यासाठी काय केलेलं आहे, हे सिलाई मशीनचा थ्रेड घेतलेला आहे आणि आपल्याला जे मनी वर्क करण्यासाठी जी सुई लागणार आहे ती नीडल सुई घेतलेली आहे आणि शुगर बीड्स आणि मोठे मणी घेतलेले आहे। तर याच दोन मटेरियलपासून आपण ही डिझाईन तयार करणार आहोत, तीही एकदम सुंदर पद्धतीनं, आणि तुम्हाला ती नक्कीच आवडेल। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब पण नक्की करा। तर काय करायचं आहे, आपल्याला एकदम सिंपल अशी आउटलाईन तयार करून घ्यायची आहे। तर या इथं काय केलं आहे की जरी धागा मी यूज करणार नाही, मी डायरेक्ट मनी आणि शुगर बीड्स याचीच आउटलाईन तयार करून घ्यायची आहे। तर त्यासाठी एक मनी, एक शुगर बीड्स असं आपल्याला आपल्या सुईमध्ये भरून घ्यायचं आहे आणि एक एक करून ते सोडायचं आहे। म्हणजे एक मनी आणि एक शुगर बीड्स असं आपल्याला सोडून टाकून घ्यायचं आहे तिथे। तर त्यासाठी सर्वात अगोदर एक बॅक टाकून घेतला, म्हणजे त्या ठिकाणी गाठ तयार होते आणि नंतर ना एक मनी आणि एक शुगर बीड्स मी निडलमधून धाग्यामध्ये सोडलेला आहे आणि लगेच टाकून घ्यायचा आहे। तर या इथं आपल्याला एक मनी, एक शुगर बीड्स सोडून टाकून घ्यायचा। याच्यापेक्षा जास्त सोडायचं नाही, कारण आपली मग फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही किंवा ती आपली डिझाईन उठून म्हणजे जर तुम्ही जास्त मनी सोडताल त्याच्यामध्ये तर ती तुमचं मध्ये उठली जाणार। तर त्यासाठी तुम्ही एक मनी आणि एक शुगर बीड्स असंच सोडायचं आहे धाग्यामध्ये आणि लगेच टाकून घ्यायचं आहे। आणि अशाच पद्धतीनं आपल्याला मग ही आउटलाईन आपण तयार करून घेणार आहोत। खूप सिंपल अशी ही डिझाईन आहे। ते याच्यामध्ये मी सगळं असं बुट्टाडी जे आपल्या बुट्टा असतात त्याच यूज करणार आहेत। तर त्यासाठी तुम्हाला बुट्टा येणे जर गरजेचं आहे, तर तुम्ही अगोदर बुट्टा डिझाईन शिकून घ्या, म्हणजे तुम्हाला आयडिया येत राहणार की आपल्याला कोणत्या बुट्टांचा वापर करून डिझाईन तयार करायची आहे। तर या इथं आपण ही एक आउटलाईन तयार करून घेतलेली आहे। या ठिकाणी आपण जरी धाग्याचा वापर केलाच नाही आहे, डायरेक्ट मण्यांची आउटलाईन तयार करून घेतली आहे। असं पण तुम्ही करू शकता। जर नसेल करायचं तर तुम्ही अगोदर डबल किंवा 3 चेन टाके करून घेऊ शकता जरी धाग्याचे। तर आपण एक आउटलाईन तयार करून घेतली की त्याच्यानंतर पुन्हा सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे। डबल आउटलाईन या इथे तयार करून घ्यायची। जर तुम्हाला डिझाईन जर तुमची बॉर्डर लाईन जी अशी मोठी पाहिजे असेल, म्हणजे ब्रॉड पाहिजे असेल, तर तुम्ही असं करू शकता। नसेल पाहिजे तर सिंगल पण ठेवू शकता। या इथे मी डबल आउटलाईन तयार करून घेतली आहे। तर शेवटी गाठ मारून घेतल्यानंतर ना आता या इथं मी पुन्हा जे आपले शुगर बीड्स आहेत याची आउटलाईन तयार करून घेणार आहे। तर जेव्हा शुगर बीड्स आपल्याला धाग्यामध्ये सोडायचे आहेत तर त्यावेळेस 2 सोडायचे आहेत किंवा जास्तीत जास्त तुम्ही 3 सोडले तरी काही हरकत नसते, पण सारखं ते कंटिन्यू नाही झालं पाहिजे। कारण काय होणार की ते मणी आहेत ना मध्ये उठून म्हणजे असे व्यवस्थित बसणार नाहीत, असे उठले जाणार। तर त्याच्यामुळे काय करायचं आहे, जास्तीत जास्त फक्त 2 या तर 3 असेच सोडायचे आहेत। एक्स्ट्रा असे चौथा मणी गेलाच नाही पाहिजे याच्यामध्ये। चौथा मणी जर गेला तर आपली ती डिझाईन व्यवस्थित येणार नाही। तर त्यासाठी 2 किंवा
गेलाच तिसरा मणी तरी चालतो कधीतरी, पण सारखं पण नाही गेला पाहिजे. मोठेवाले मणी पण आपल्याला एक एकच सोडायचा आहे, तो पण असे डबल नाही सोडायचे. हे छोटेसे शुगर बीड्स असल्यामुळे इथे 2 किंवा 3 चालू शकतात, पण जे पहिले आपण आउटलाईन तयार केलेली आहे तर ती एक एकच मणी गेला पाहिजे धाग्यामध्ये, तरच ते व्यवस्थित दिसणार. तर आपण ही आउटलाईन तयार करून घेतली. तर त्याच्यानंतर या इथं मी निडलमध्ये जसं आपण स्टार्टिंगला मण्यांचा वापर केला त्याच पद्धतीने इथं मी 3 मणी आणि 1 शुगर बीड्स घेतलेला आहे सुईमध्ये. तर बघू शकता कशा प्रकारे ही मी बुट्टी डिझाईन तयार करत आहे. तर एकदम सिंपल पद्धतीने आपली ही डिझाईन रेडी होणार आहे. नक्की पाहू शकता, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि जे हा मी पहिला बुट्टा तयार केला आहे तोच बुट्टा आपण ह्या आउटलाईनला कंटिन्यू करणार आहोत. तर बघू शकता थोडासा गॅप ठेवलेला आहे याच्यामध्ये. जर तुम्हाला गॅप नसेल आवडत तर तुम्ही याच्या लगोलग पण ही बुट्टी तयार करू शकता, ती पण सुंदर दिसते. आणि जी ही आपण बुट्टी तयार केली आहे ही बुट्टी तुम्ही ब्लाऊजच्या बॅक साईडला, म्हणजे आपलं पूर्ण जी पाठण असते पूर्ण, तर त्याच्यावरती पण ही बुट्टी 2-3 इंचाचं अंतर सोडून तुम्ही अशी तयार करू शकता. तर आणि ही डिझाईन आणि अशी बुट्टी, तर तुमचा ब्लाऊज एकदम भरलेला दिसेल आणि दिसायला खूप सुंदर असा ब्लाऊज रेडी होईल. आणि हा कमी खर्चातला ब्लाऊज तुमचा रेडी होईल. याच्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करायची गरज पडणार नाही आणि एकदम सिंपल आणि सोबर असा ही डिझाईन आपली तयार होते. याच्या अगोदर मी अशा बुट्टा डिझाईनच्या व्हिडिओज पण टाकलेले आहेत, तेही तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता की कोणकोणत्या प्रकारचे बुट्टा आहेत. गाठ आपली व्यवस्थित बसली पाहिजे. गाठ व्यवस्थित जर नाही बसली तर आपली डिझाईन पूर्णपणे निघून जाईल. त्यासाठी कन्फर्म करायचं की गाठ आपली व्यवस्थित बसलेली आहे की नाही. तर अशा प्रकारे आपण ही डिझाईन आपली कंप्लीट केलेली आहे. तर तुम्हाला आजचा एकदम सिंपल पद्धतीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.